लोकशाही असणाऱ्या या देशामध्ये ज्या लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत त्या 4थ्या स्तंभाचे प्रतिनिधी म्हणून आपणा सर्वांचं मी स्वागत करतो। पुरंदर हवेली तालुक्यामध्ये आपण विविध विषयावर मग ते शेतीचे प्रश्न असो, राजकारणातले प्रश्न असो, व्यापाराचे प्रश्न असो, बाजाराचे प्रश्न असो, हे वेगवेगळ्या माध्यमातून आपण उठवत आला त्याच्यावर काही कार्यवाही होते। आणि मी स्वतःही माझ्या नोकरीच्या जीवनामध्ये पाहिलेलं आहे की ज्या वेळेला हा 4था स्तंभ एखादा विषय हातात घेतो त्यावेळेला त्याच्यात निश्चितपणे सरकार, मग ते कुठल्याही पक्षाचं, सरकार ही एक परमनंट बाब आहे, त्यातली माणसं बदलतात, पक्ष बदलतात, पण सरकार ही परमनंट संस्था असते आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं दबाव असतो, तो अर्थात लोकांचा असतो, परंतु त्याच्यानंतर प्रेसचाही खूप मोठ्या प्रमाणात दबाव असतो। आणि तसेच एक लोकहिताच्या प्रश्नासाठी मी मुद्दाम आपल्याला बोलवलेला आहे। गेल्या 7 मेला लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यानंतर निकालही लागला, त्या विषयात मी जाणार नाही, परंतु ज्या दिवशी निवडणूक होती 7 मे 2024ला, त्या दिवशी राजकीय पक्षाचा एक सक्रिय सदस्य या नात्यानं मी पुरंदरमधल्या काही बूथवरती गेलो आणि ती आमची पद्धत असते की पुष्कराच्या भागात फिरतो। मी समजा पश्चिम भागात फिरलो आणि हवेलीची जबाबदारी दिली असल्यामुळं हवेली तालुक्यात गेलो। हवेली तालुक्यात गेल्यावर भेकराई नावाचं उपनगर आहे, फुरसुंगी हे मूळ गाव आहे, महसुली गाव फुरसुंगीचे, भेकराईचा जन्म गेल्या 20 वर्षातलाच आहे, मूळचं गाव फुरसुंगीचंच आहे, पण जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेटेड वोटर पॉप्युलेशन किंवा पॉप्युलेशन हे भेकराईमध्ये, आणि भेकराई करायचं, ओवळी करायचं, उंबीपर्यंत करायचं। भेकराईत थांबलो असता बरेचशा कार्यकर्ते एकदम आले की साहेब आमची नावच नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये नाव नसणे हा आपला खऱ्या अर्थाने आजचा प्रमुख विषय आहे। आणि त्याच्यामध्ये थोडे तिडके नव्हे तर पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये 2019ला जेन्युइनली नाव असणाऱ्या 18,633 मतदारांची नावं वगळली गेली 2024ला। मी स्वतःच या प्रक्रियेत अनेक वर्ष काम केल्यामुळे 100-200 नावं वगळणं जाणं नजर चुकीनं, ज्याला आपण कायद्यात शब्द बी मी इथे आणलेला आहे, तो कायदा ज्याच्या खाली वोटरचं रजिस्ट्रेशन किंवा मतदारांची नोंदणी होते। इनॲडव्हर्टंटली असं होणं हे 200-300 नावांच्या बाबतीत नक्की होऊ शकतं आणि त्याच्यात ज्याला पण म्हणतो तुम्ही किती परफेक्ट प्रयत्न केला महसूल यंत्रणे किंवा निवडणूक यंत्रणेने, तरी 100-200 नावं प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये राहतात, ही गोष्ट खरी आहे। पण 18,233 ही संख्या खचितच गंभीर बाब आहे। आणि तुम्हाला कल्पना आहे, तुम्ही आता पाहिलेले परवा की एक लोकसभेचा उमेदवार केवळ 48 मतांनी मुंबईमध्ये हरलेला आहे। हे उदाहरण एवढ्यासाठी दिलं की त्या विषयात मला नाही जायचं, पण ज्या नागरिकांच्या, अगदी तुमचं स्वतःच घ्या, अमोल बनकर यांचं नाव 2019च्या यादीमध्ये होतं आणि 2024च्या यादीमधून आपोआप गायब झाले, त्यांचे मिसेस राहिले, मुलाचं राहिले, असे उदाहरण आहे। आता ही बाब इनॲडव्हर्टंटली झाली असं मुळीच म्हणता येणार नाही। आणि हा जो आपला एकंदरीतच निवडणुकीचा कार्यक्रम चालतो किंवा ज्या नियमावली चालतो त्याला तुमच्याकडे देतो मी कॉपी, ते लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 हा मूळचा कायदा आहे। हा जेवढ्या काही यंत्रणा आपल्या निवडणूक म्हणून काम करत असतात त्या कायद्याच्या चौकटीच्या अंतर्गत काम करत असतात। पहिल्यांदा बऱ्याच जणांना मी क्लिअर करतो की ह्या यंत्रणेचे राज्य स्तरावर प्रमुख चीफ इलेक्टोरल ऑफिसर किंवा मुख्य निर्वाचन अधिकारी किंवा मुख्य निवडणूक अधिकारी हे असतात। बऱ्याच वेळेला तालुक्यातल्या किंवा गावाकडच्या लोकांचा किंवा असा समज असतो की ते राज्य निवडणूक आयोग वगैरे आहे। राज्य निवडणूक आयोगाचा विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका याच्याशी काडी मात्र संबंध नाही। ह्या दोन्ही निवडणुका डायरेक्टली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ECI आपण म्हणतो, भारताचा निर्वाचन आयोग, नंतर राज्य स्तरावरती जिल्हाधिकारी यांचं पदनाम ह्या कायद्याखाली डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर असं आहे।
प्रांताधिकाऱ्यांचं नाव इलेक्टर्स रजिस्ट्रेशन ERO म्हणतात त्यांना, इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन ऑफिसर, आणि तहसीलदारांचं नाव असिस्टंट इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन ऑफिसर आहे. तर ही यंत्रणा हे काम करत असते. आणि ह्या यंत्रणेचं काम काय आहे की एखादी व्यक्ती 18 वर्षाची झाल्यावर त्याचं नाव इन्क्लूड करणं, एखादी व्यक्ती मयत झाली तर चुकून ते नाव बरेच वर्ष राहतं, त्याच्याबद्दलही माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे की वेळीच काय प्रत्येक ठिकाणचा तहसीलदार, ज्याला BLO म्हणतो आपण, बूथ लेवल ऑफिसर, हे सरकारच्या वतीने जवळपास 2 बूथला 1 बूथला 250-350 लोक नेमलेले आहेत. ते त्यांचं काम असतं. तरी सुद्धा इनॲडव्हर्टंटली चुकीने एखाद्या मयत व्यक्तीचं नाव 2-2, 3-3, 4-4 वर्ष कंटिन्यू होतं. पण म्हणाल तर त्याचा गैरफायदाही कोणी घेऊ शकतात, पण त्याच्यामुळे फारसा परिणाम होत नाही. पण एखाद्या मतदारसंघातली, विधानसभा मतदारसंघातली, जिथे सर्वसाधारणपणे 4 लाख मतदारसंख्या असते सर्वसाधारणपणे, किंवा आपल्या मतदारसंघांची पुनर्रचना ज्या वेळेला झाली त्यावेळेला 3.5 ते 4.5, मग त्याला 2-3 गोष्टी असतात. कारण भौगोलिक बाउंड्री, घाटाची बाउंड्री, डोंगराची बाउंड्री, तालुक्याची बाउंड्री, हमरस्त्याची बाउंड्री, असं करत असताना कुठे 10-20,000 जास्त असतात, कुठे 20,000 कमी असू शकतात. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही नावं का वगळली गेली हा प्रश्न अनुत्तरित आहे. आणि मग याच्यासाठी त्या दिवशी ज्यावेळेला हा प्रकार नजरेस आला बेकराईनगरमध्ये, फुरसुंगीला, बाकी